हा टॉपिक पाहत होतो. या टॉपिकमधला जो महत्त्वाचा भाग आहे केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड्स. ह्या रिॲक्शनमधली शेवटची रिॲक्शन आपण पाहतोय. सुरुवातीला आपण अल्किल हलाइडच्या रिॲक्शन्स पाहिले आहेत, केमिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर आपण अरिल हलाइड्स किंवा हॅलो अरिल्स याच्या काही रिॲक्शन्स पाहत होतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरिल्स किंवा अरिल हलाइड्स ह्या पाहायच्या आहेत. अरिल हलाइड्स अरिल हलाइड्स सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. अल्किल हलाइडचा सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स पाहिलेल्या आहेत. आता अरिल हलाइड्स याच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स काय? त्यात पहिली सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे हॅलोजनेशन. हॅलोजनेशन सबस्टिट्यूशन रिॲक्शन अल्किल हलाइडच्या पाहता आपण हॅलोजनेशन रिॲक्शनचा अर्थ पाहिलेला आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा अर्थही पाहिलेला आहे. जेव्हा रिॲक्टंटमधला एखादा ॲटम रिमूव्ह केला जातो किंवा ॲटमचा ग्रुप रिमूव्ह केला जातो आणि त्याच्या जागी दुसरा ॲटम किंवा ॲटमचा ग्रुप सबस्टिट्यूट करतो, त्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणायचं. जर आपण त्या ठिकाणी हॅलोजनची सबस्टिट्यूशन केली तर त्या रिॲक्शनला आपल्याला हॅलोजनेशन असं म्हणतात. आता ही हॅलोजनेशन रिॲक्शन्स जे आहेत ते आपल्याला एखादा एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करता येईल. मी ते एक्झाम्पल घेतो क्लोरोबेन्झीन. हा आहे क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनचं हॅलोजनेशन क्लोरिनेशनने केलं किंवा क्लोरीनने केलं तर त्या रिॲक्शनला आपल्याला क्लोरिनेशन असं म्हणता येतं. आणि हे क्लोरिनेशन आपल्याला ट्रेस ऑफ Cl2 क्लोरीनचे दोन मॉलिक्यूल होते अनहायड्रस FeCl3 च्या सानिध्यात करता येतं. आणि क्लोरोबेन्झीन मधले क्लोरीन ॲटम आपल्याला आणखी सबस्टिट्यूट करता येतात हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून आणि आपल्याला इथं दोन प्रॉडक्ट तयार झालेले दिसतात. If we take two chlorobenzene molecules, they react with two chlorine molecules. In presence of anhydrous FeCl3, it forms a mixture. Mixture is formed. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि त्याच्या जागी या चार क्लोरीन पैकी एक क्लोरीन सबस्टिट्यूट होईल. इथला एक हायड्रोजन इथं मूळचा क्लोरीन आहे, इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि त्याच्या जागी चार क्लोरीन पैकी एक क्लोरीन सबस्टिट्यूट होईल. प्लस इथला एक हायड्रोजन इथला एक हायड्रोजन, दोन हायड्रोजन रिमूव्ह झाले. इथं आपण ऍक्च्युली दोन क्लोरोबेन्झीन घेतलेले आहे. इथला एक हायड्रोजन इथला एक हायड्रोजन, दोन हायड्रोजन रिमूव्ह झाले. यातले उरलेले दोन क्लोरीन ॲटम त्या दोन हायड्रोजन बरोबर कंबाईन होतील आणि ट्रेस ऑफ HCl तयार होईल. आपल्याला क्लोरीनचं सबस्टिट्यूशन झालं म्हणून क्लोरिनेशन झालं. हा एक हॅलोजनेशनचा प्रकार आहे. याला आपण म्हणतो नंबर दिलेला 1 2 3 1 2 3 4 5 6 असेल तर याचं नाव आपल्याला लिहिता येईल 1,2 डायक्लोरो. पहिल्याला एक दुसऱ्याला एक असे दोन क्लोरीन ॲटम्स आहेत, उरलेली बेन्झीन आहे. 1,2 डायक्लोरोबेन्झीन हा एक प्रॉडक्ट तयार झालेला दिसेल. आणि इथं 1,4 डायक्लोरोबेन्झीन हा एक प्रॉडक्ट या दोन्हीचे एकत्रित आपल्याला मिक्सर तयार झालेलं दिसेल. याला आपण हॅलोजनेशन रिॲक्शन असं म्हणतो. याचं नाव आपल्याला असंही लिहिता येईल. या पोझिशन्स बेन्झीन रिंग मध्ये आपण कन्सिडर केल्या तर ही पोझिशन आहे. मी इथं नंबर देतो 1 2 3 4
5 6 2 आणि 6 या पोझिशनला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो. 3 आणि 5 या पोझिशनला मेटा पोझिशन म्हणतो आणि 1 आणि 4 याला पॅरा पोझिशन असं म्हणतो. बेंझीन रिंग मधल्या कार्बन ॲटमच्या पोझिशन. 2 and 6 ऑर्थो पोझिशन, 3 and 5 मेटा पोझिशन, तर 1 and 4 याला पॅरा पोझिशन असं म्हणायचं. आपण सबस्टिट्यूट केलाय क्लोरीन ॲटम ऑर्थो पोझिशनला ऑर्थो असं आपल्याला म्हणता येईल. क्लोरीन 2 आहे ऑर्थो डायक्लोरोबेन्झिलीन, डायक्लोरोबेन्झिलीन. तर इथं आपल्याला म्हणता येईल पॅरा डायक्लोरोबेन्झिलीन. पॅरा डायक्लोरोबेन्झिलीन हा आहे मायनर प्रॉडक्ट की जो 20% मध्ये आपल्याला तयार झालेला दिसतो. तर हा आहे मेजर प्रॉडक्ट जो 80% असा आपल्याला या रिॲक्शन मध्ये तयार झालेला दिसतो. हे एक आपल्याला अरिल हलाइड किंवा हॅलो अरिल दिसतो. त्या अरिल हलाइडची जशी आपल्याला अल्किल हलाइडची सबस्टिट्यूशन रिॲक्शन दिसते, हॅलोजनेशन रिॲक्शन दिसते, तशी ही अनहायड्रस CaCl3 मध्ये त्या सानिध्यात आपल्याला क्लोरिनेशनची रिॲक्शन क्लोरोबेन्झीन वरती झालेली दिसून येते. ही एक हॅलोजनेशनची रिॲक्शन आहे. त्यानंतर दुसरी एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे नायट्रेशन. जसं हॅलोजनेशन मध्ये हॅलोजन ॲटम हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट केला, तसा आपल्याला नायट्रेशन मध्ये हायड्रोजनच्या जागी NO2 सबस्टिट्यूट करता येतो. या सबस्टिट्यूशनला नायट्रेशन ऑफ अरिल हलाइड्स असं म्हणतात. नायट्रेशन ऑफ अरिल हलाइड्स. आता हे नायट्रेशनची रिॲक्शन कशी आहे ते आपल्याला पाहता येईल. नायट्रेशन अरिल हलाइड्स when they are heated with nitrating mixture. Nitrating mixture. Nitrating mixture, it is a mixture of concentrated HNO3 and concentrated H2SO4. याला नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणायचं. अरिल हलाइड्स on heating with nitrating mixture, it gives nitro substituted aryl halides. Nitro substituted aryl halides आपल्याला तयार झालेले दिसतात. When we use here chlorobenzene, it reacts with two molecules of HNO3, which is concentrated HNO3 with concentrated H2SO4. या दोन्हीच्या ऐवजी तुम्ही नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला इथंही दोन प्रॉडक्टचं मिक्सचर तयार झालेलं दिसतं. पहिला क्लोरीन इथं आहे असा लिहितो, दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये तोच क्लोरीन आहे तसा लिहिला. आता याच्यामध्ये हा नायट्रोजन ऑक्सिजन असे दोन ऑक्सिजन याच्यातले बाहेर निघतात NO2 च्या स्वरूपामध्ये आणि इथं एक NO2 ग्रुप जोडला जातो या NO2. इथं दोन मॉलिक्युल्स घेतले, दुसऱ्या क्लोरोबेन्झीन मध्ये एक NO2 ग्रुप इथं जोडला जातो. इथला हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि त्याच्या जागी NO2 ग्रुप जोडला जाईल. मी HNO3 असंही लिहू शकतो. मग तुमच्या लक्षात येईल HONO2. HNO3 असं लिहिलं HONO2 HNO3 ऑक्सिजनचे 3 ॲटम्स आहेत ते फक्त मी वेगळे दाखवले. आता मला इथं NO2 ग्रुप सेपरेट दाखवताना दोन HNO3 चे मॉलिक्युल्स आहेत. एकातला NO2 ग्रुप इथं जोडला जातो, एकातला NO2 ग्रुप इथला हायड्रोजन रिमूव्ह तिथं सबस्टिट्यूट होतो आणि असे दोन प्रॉडक्ट याचं मिक्सचर आपल्याला तयार झालेलं दिसतं. प्लस बाय प्रॉडक्ट काय तयार होईल, इथला एक हायड्रोजन रिमूव्ह केला, इथला एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला, असे दोन हायड्रोजन ॲटम आपण
रिमूव्ह केलेले आहे. हे दोन हायड्रोजन ॲटम बघा, या दोन OH ग्रुप बरोबर कंबाईन होतील. तर दोन OH ग्रुप आहेत, दोन हायड्रोजन इथले हे दोन हायड्रोजन, 4 हायड्रोजन झाले आणि 2 ऑक्सिजन, पैस ऑफ H2O तयार करतील. पैस ऑफ H2O तयार करतील. हे दोन जे प्रॉडक्ट तयार झाले त्या प्रॉडक्टचं नाव काय आहे? तर याला मी 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला, याला 1 2 3 4. तर नाव मी लिहितो 1 क्लोरो, पहिल्याला क्लोरीन, 2 नायट्रो, 1 क्लोरो 2 नायट्रो. आता क्लोरीनचंही नाव लिहिलं, नायट्रो ग्रुपचंही नाव लिहिलं. आता हे काय राहिलं? बेन्झीन. म्हणून बेन्झीन 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झीन, 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झीन. इथं मला नाव देता येईल 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झीन. अशा दोन प्रॉडक्टचं नायट्रेशन होऊन मिक्सचर तयार झालेलं दिसेल. इथं NO2 ग्रुपची सबस्टिट्यूशन होते, म्हणून याला काय म्हणतो आपण? नायट्रेशन असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी अरिल हलाइडची सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे नायट्रेशन ऑफ अरिल हलाइड. त्यानंतर आपल्याला तिसरी एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहायची आहे. या तिसऱ्या रिॲक्शनला म्हणायचं सल्फोनेशन. सल्फोनेशन सल्फोनेशन रिॲक्शन काय आपल्याला पाहता येईल. अरिल हलाइड मध्ये हेच उदाहरण घेतलंय मी क्लोरोबेन्झीनचं. या अरिल हलाइड मधला हायड्रोजन ॲटम SO3H ग्रुपनी सबस्टिट्यूट झाला, हायड्रोजनच्या जागी हा सल्फोनिक ग्रुप सबस्टिट्यूट झाला. तर या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? सल्फोनेशन रिॲक्शन असतो. उदाहरणार्थ सल्फोनेशन रिॲक्शन ही एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि ती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या अरिल हलाइड बरोबर रिॲक्ट करून आपल्याला सल्फोनेशन करावं लागतं. मी सल्फोनेशनची रिॲक्शन अशी लिहितो. इथं मला H2SO4 घ्यायचं आहे. H2SO4 मात्र कसं आहे? कॉन्सन्ट्रेटेड मिक्सर हीट केलं तर आपल्याला इथेही दोन प्रॉडक्टचं मिक्सर तयार झालेलं दिसेल. ते असं मी आयथोक्लोरिन जो आहे त्याचा सबस्टिट्यूट करतो, आहे तिथं लिहितो H2SO4. मला याची कोड अशी करता येईल HOSO3H. HOSO3H यातला एक ऑक्सिजन एका हायड्रोजन बरोबर राहिला SO3, त्याच्याबरोबर या दोन पैकी एक हायड्रोजन दिला आणि हा ग्रुप मी वेगळा दिला म्हणजे मला समजायला सोपं. H2SO4 म्हणजे HOSO3H कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन केली तर अरिल हलाइडचं सल्फोनेशन होतं. त्याच्यातला हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो आणि त्याच्या जागी सबस्टिट्यूट होतो SO3H ग्रुप. असे मी दोन H2SO4 चे मॉलिक्युल्स रिॲक्ट केले. मग एक क्लोरोबेन्झीन, इथं क्लोरोबेन्झीन तिथे दोन मॉलिक्युल्स आहेत, त्यातला एक क्लोरोबेन्झीन इथं दुसरा इथं दिला आहे. एकाला SO3H ग्रुप इथं जोडला जाईल, एकाला SO3H ग्रुप इथं जोडला जाईल. सल्फोनिक ग्रुप सबस्टिट्यूट केला तर बाय प्रॉडक्ट काय रिॲक्शनचे झाले? इथला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन, हे दोन हायड्रोजन, 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन मिळून काय करतील? बाय प्रॉडक्ट पैस ऑफ H2O हा बाय प्रॉडक्ट आपल्याला तयार झालेला दिसेल. आता बघा याचं नाव काय द्यायचं? तर तुम्ही या प्रॉडक्ट मध्ये एवढ्याचाच विचार केला, क्लोरीन नाही इथं असं कन्सिडर केलं तर याचं नाव आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड.
इथं पण कन्सिडर करा हा नाही तर याचं पण नाव काय आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड दोन्ही बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मध्ये SO3H ग्रुप जिथं जोडलाय त्या कार्बनला मी 1 नंबर दिला, याला 2, मी याला 1 नंबर दिला, इथं 2, इथं 3, इथं 4. आता मी नाव काय करतो क्लोरीन कुठल्या कार्बनला जोडलाय त्याची पोझिशन आणि नंबर लिहितो. दुसऱ्याला क्लोरीन आहे 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड असं याचं नाव आहे. तर या कंपाऊंडचं नाव आहे. चौथ्याला क्लोरीन आहे 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड असे 2 प्रॉडक्ट तयार झाले, त्याचं मिक्सचर तयार झालं. याच्यामध्ये हा ऑर्थो प्रॉडक्ट म्हणजे ऑर्थो पोझिशनला सल्फोनिक ग्रुप जोडलेला प्रॉडक्ट हा असतो मायनर प्रॉडक्ट, तो 20% तयार झालेला दिसतो. हा असतो मेजर प्रॉडक्ट. जिथं पॅरा पोझिशनला क्लोरीन आहे तिथं आपल्याला 80% हा प्रॉडक्ट तयार झालेला दिसतो, म्हणून हा असतो मेजर प्रॉडक्ट आहे. मायनर प्रॉडक्ट इथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाची होते या सल्फोनिक ग्रुपची होते, म्हणून सबस्टिट्यूशन रिॲक्शनला काय म्हणायचं सल्फोनेशन रिॲक्शन असं या सबस्टिट्यूशन रिॲक्शनला म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला पुढची एक रिॲक्शन बघायची आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ते आहे चौथी रिॲक्शन फ्रायडल क्राफ्ट्स रिॲक्शन. फ्रायडल क्राफ्ट्स रिॲक्शन. आता ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशी आहे फ्रायडल क्राफ्ट्स रिॲक्शन तर याच्यामध्ये आपल्याला अल्किल हलाइड्स अरिल हलाइड्स क्लोरोबेन्झीन सारखे आपल्याला एखाद्या अल्किल हलाइड बरोबर रिॲक्ट करायचे आहे. अल्किल हलाइड्स बरोबर रिॲक्ट करायचे आणि याच्यामध्ये मग आपल्याला सबस्टिट्यूशन झालेली दिसते. की कोणत्या ग्रुपची सबस्टिट्यूशन झालेली दिसते अल्किल ग्रुपची सबस्टिट्यूशन झालेली दिसते. उदाहरणार्थ क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन मी केली पैस ऑफ CH3Cl मिथिल क्लोराइड बरोबर. मिथिल क्लोराइड बरोबर रिॲक्शन केली अनहायड्रस AnCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड याच्या बरोबर या अरिल हलाइडची अल्किल हलाइड बरोबर रिॲक्शन केली तर ह्या अल्किल हलाइड मधला R ग्रुप अल्किल ग्रुप काय होतो या बेन्झीन रिंग मध्ये सबस्टिट्यूट होतो. कुठं एक इथं सबस्टिट्यूट होतो आणि एक इथं सबस्टिट्यूट होतो. सबस्टिट्यूशन कशाची होते अल्किल ग्रुपची सबस्टिट्यूशन होते. काही वेळेला त्याला अल्किल ग्रुपची सबस्टिट्यूशन होते म्हणून फ्रायडल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिॲक्शन असंही म्हटलं जातं. इथे 2 प्रॉडक्ट तयार होतील. मूळचे प्रॉडक्ट किंवा मूळची कंपाऊंड असे आहेत क्लोरोबेन्झीनची आणि सबस्टिट्यूशन झालेले प्रॉडक्ट कशाची सबस्टिट्यूशन आहे अल्किल ग्रुप मिथिल ग्रुपची सबस्टिट्यूशन आहे. या 2 ठिकाणी झाली. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, इथला एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला. 2 हायड्रोजन 2 क्लोरीन बरोबर कंबाईन होती आणि 2 HCl चे मॉलिक्यूल तयार होती. आता हे 2 सबस्टिट्यूटेड किंवा अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन रिंग्स जे आहेत त्यांना काय म्हणता येईल कशी नावं देता येतील बघा बरं. तर पहिल्याला आपल्याला म्हणता येईल मी याला 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला, याला 1 2 3 4 असे नंबर दिले तर काय म्हणता येईल 1 क्लोरो. पहिल्याला क्लोरीन दुसऱ्याला मिथिल 1 क्लोरो 2 मिथिल 1 क्लोरो 2 मिथिल दोन्हीची नावं संपली. राहिलेली रिंग आहे बेन्झीन म्हणून 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झीन. तसं याचं नाव होईल 1 क्लोरो आणि 4 मिथिल 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झीन असं याचं नाव आपल्याला तयार झालेलं दिसेल. एक ऑर्थो सबस्टिट्यूटेड असेल, एक पॅरा सबस्टिट्यूटेड असेल. आता
जर आपण हा क्लोरीन इथं नाही असं कन्सिडर केलं तर हे राहिलेलं कंपाऊंड मिथिल ग्रुपचं याचं नाव आहे टोल्यून किंवा मिथिल बेन्झीन. हा पण काय, हा क्लोरीन नसेल तर याला आपल्याला मिथिल बेन्झीन किंवा टोल्यून म्हणता येतं. मग याला 1 नंबर दिलेला असेल तर याला 1 नंबर दिलेला असेल तर हा होतो 2-क्लोरोटोल्यून. 2-क्लोरोटोल्यून असं म्हटलं तरी चालेल. आणि याला इथं नाव नंबर दिले मी 1, 2, 3, 4 तर याचं नाव आहे 4-क्लोरोटोल्यून. वेगळी नावं देता येतील आपल्याला. टोल्यून समजला तर हा 1-क्लोरो-2-क्लोरोटोल्यून आणि हा 1,4-क्लोरोटोल्यून किंवा 1-क्लोरो-2-मिथिल-बेन्झीन 1-क्लोरो-4-मिथिल बेन्झीन हे मिथिल सबस्टिट्यूटेड बेन्झीन्स तयार होतील. मिथिल सबस्टिट्यूटेड बेन्झीन्स तयार होतील. अशी जी रिएक्शन आहे, कोणती रिएक्शन? अरिल हलाइड्स when treated with alkyl halides in presence of anhydrous AlCl3, alkyl substituted aryl halides, alkyl substituted aryl halides are formed. This reaction is called Friedel-Crafts reaction. या रिएक्शनला आपण काय म्हणतो? फ्रायडल-क्राफ्ट्स रिएक्शन असं म्हणतो. आता या फ्रायडल-क्राफ्ट्स रिएक्शन मध्ये हा जो ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे हा आहे 20% आणि मायनर प्रॉडक्ट आहे 80%. म्हणून हा आहे मेजर प्रॉडक्ट, आहे मेजर प्रॉडक्ट. तर ह्या अल्किल सबस्टिट्यूटेड सबस्टिट्यूशन रिएक्शन, अल्किल सबस्टिट्यूटेड सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता याच्यातच यासाठी दुसरी एक रिएक्शन आपल्याला पाहता येते. ही दुसरी रिएक्शन काय? जर आपण अशी अरेल हलाइड ऍसिटिल क्लोराइड बरोबर रिएक्ट केली. ऍसिटिल क्लोराइड ऍसिटिल ग्रुप असणार, असाइल ग्रुप असणार. उदाहरण CH3COCl, CH3COCl याला ऍसिटिल क्लोराइड असं. ऍसिटिल क्लोराइड COCl हा याच्यामध्ये असाइल ग्रुप आहे म्हणून याला म्हणतो आपण ऍसिटिल क्लोराइड. यासारख्या कंपाऊंड बरोबर रिएक्ट केली. मी 2 मॉलिक्यूल घेतो CH3COCl याचे 2 मॉलिक्यूल्स घेतले इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस अगेन AlCl3. अनहायड्रस AlCl3 च्या सानिध्यातच ही रिएक्शन घडते. हे आहे ऍसिटिल क्लोराइड. आता इथं सबस्टिट्यूशन कशाची होते तर बघा नेहमीसारखं इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि त्याच्या जागी कोणता ग्रुप सबस्टिट्यूट होतोय ते तुम्हाला पाहावं लागेल. प्लस मूळचा हा क्लोरोबेन्झीन याचाच होता क्लोरोबेन्झीन. पहिल्या कंपाऊंड मध्ये इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, दुसऱ्या प्रॉडक्ट मध्ये इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि तिथं कोणता ग्रुप जोडला गेला? CH3CO हा ग्रुप जोडला गेला. पण काय होतं इथं? इथला क्लोरीन याच्यातला रिमूव्ह होतो म्हणजे इथले 2 मॉलिक्यूल ऍसिटिल क्लोराइडचे असतील तर 2 क्लोरीन बाजूला निघतात. ते 2 क्लोरीन इथला एक हायड्रोजन आपण रिमूव्ह करतोय त्याच्याबरोबर कंबाईन होतात. 2 हायड्रोजन आणि 2 क्लोरीन काय तयार करतील? HCl तयार करतील. हा बाय प्रॉडक्ट एक तयार होईल. मुख्य प्रॉडक्ट जे आहेत ते कसे तयार होतील तर इकडून COCH3 ग्रुप इथला क्लोरीन ॲटम काढलाय म्हणून त्याची व्हॅलन्सी शिल्लक आहे. इथून तो इथे एक जोडला जाईल आणि इथे एक जोडला जाईल. कसा? COCH3 असा COCH3 तो CH3 कडून जोडला जात नाही. COCH3 हा ग्रुप इथून कार्बन पासून जोडला जाईल कारण तिथला एक हायड्रोजन क्लोरीन ॲटम रिमूव्ह झाला आहे. इथं तो जोडला जाईल आणि इथं दुसरा COCH3 मॉलिक्यूल त्याला पोझिशनला जोडला जाईल.
आणि हा एक मुख्य प्रॉडक्ट तयार झालेला दिसेल. इथं सबस्टिट्यूशन कशाची होते? ऍसिटिल ग्रुप COCH3 या ग्रुपची सबस्टिट्यूशन होते, म्हणून याला या रिएक्शनला ऍसिटिलेशन रिएक्शन असे आपण म्हणू शकतो किंवा ऍसिटिल ग्रुपची सबस्टिट्यूशन होते COCH3 ग्रुपची. आणि हा एक प्रॉडक्ट आणि हा एक प्रॉडक्ट असं यांचं मिक्सचर तयार होतं. त्यातला एक मेजर आहे, एक मायनर प्रॉडक्ट आहे. तर याचं नाव कसं लिहिता येईल? हा जर क्लोरीन नसेल तर बेन्झीन रिंगला हे जोडलेलं असेल COCH3 ग्रुप, तर याला म्हणायचं ऍसिटोफेनोन. याला काय म्हणायचं? ऍसिटोफेनोन. हा क्लोरीन नसेल तर हा आहे ऍसिटोफेनोन. ऍसिटोफेनोन. मग याला एक नंबर दिला 1 2 असे नंबर दिले तर नाव काय होईल? ऍसिटोफेनोनला दुसऱ्या कार्बनला क्लोरीन आहे 2 क्लोरो ऍसिटोफेनोन. 2 क्लोरो ऍसिटोफेनोन. 1 2 3 4 तर याला म्हणता येईल आपल्याला 4 क्लोरो ऍसिटोफेनोन. 4 क्लोरो ऍसिटोफेनोन. या दोन्हींचं एकत्रित मिक्सचर तयार होईल. हा असेल 20% नी ऑर्थो पोझिशनला हा COCH3 ग्रुप आहे, इथं त्या पोझिशनला COCH3 ग्रुप आहे. आणि मेजर प्रॉडक्ट असतो, हा मायनर प्रॉडक्ट असतो. इथं सबस्टिट्यूशन होते COCH3 या ग्रुपची. अनहायड्रस NaCl3 AlCl3 मध्ये याच्या सानिध्यात पहिली रिएक्शन बघितली अरिल हलाइड्स. याची रिएक्शन अल्किल हलाइड बरोबर, आणि इथं आपण बघितली अरिल हलाइडची रिएक्शन ऍसिटिल क्लोराइड बरोबर करून आपल्याला दोन ठिकाणी सबस्टिट्यूशन कशी झालेली दिसते. पहिल्या रिएक्शन मध्ये अल्किल ग्रुपची आणि या रिएक्शन मध्ये COCH3 ग्रुपची सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन अरिल हलाइडच्या अल्किल हलाइड सारख्याच आहेत. आपण या 3-4 ज्या सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितल्या बघा. पहिली होती हॅलोजनेशन अरिल हलाइडची. हॅलोजनेशन ही सबस्टिट्यूशन रिएक्शन, हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतात आणि त्याच्या जागी हॅलोजन सबस्टिट्यूट होतो. आपण क्लोरिनेशन ही बघितली. त्यानंतर बघितले आपण नायट्रेशन, जिथं NO2 ग्रुप अरिल हलाइड बरोबर रिॲक्ट केला की कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. जर आपण नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हटले, नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर अरिल हलाइड्स रिॲक्ट केली की नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे HNO3 मधला NO2 ग्रुप तिथं सबस्टिट्यूट झालेला दिसतो, म्हणून नायट्रेशन. सल्फोनेशन मध्ये अरिल हलाइड्स कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिॲक्ट करतो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मधला SO3H ग्रुप म्हणजे सल्फोनिक ग्रुप हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट होतो. सल्फोनेशन असं म्हणायचं. हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि या फायनल क्राफ्ट्स रिएक्शन अरिल हलाइड्स अल्किल हलाइड्स बरोबर आणि अरिल हलाइड्स ऍसिटिल क्लोराइड बरोबर या सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. एक मार्कासाठी या सबस्टिट्यूशन रिएक्शन विचारल्या जाऊ शकतात. इथं आपला हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक संपलेला आहे. या टॉपिकच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला एका लिंकच्या स्वरूपामध्ये प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये पाठवल्या जातील. त्या प्रिंट करा किंवा तशाच अभ्यासा प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये या नोट्स असतील. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला अशा रिॲक्शन्सवरती प्रश्न कसे विचारले जातील आणि नेमकं त्याचं उत्तर काय द्यायचं याची थोडीशी आयडिया येईल. अन्यथा आपण अशाच नोट्स वाचत गेलो जशा शिकवल्या तशा तर त्याच्यावर काय विचारलं जाईल हे इझिली लक्षात येणार आहे, म्हणून त्या पद्धतीच्या मी नोट्स पाठवलेल्या आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला हा एक टॉपिक आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याच्यातल्या रिॲक्शनचा आपल्याला वरचेवर सराव करावा लागेल आणि मग त्या रिॲक्शन्स आपल्याला व्यवस्थित लिहिता येतील. अन्यथा एखादी याच्यामध्ये चूक झाली तर त्याची मार्क्स आपल्याला मिळत नाही, म्हणून करेक्ट रिॲक्शन लिहिणं हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. या टॉपिकमध्ये अल्किल हलाइड्स किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन, त्यातले मुख्य अल्किल हलाइड्स, अल्किल हलाइड्सच्या प्रिपरेशन मेथड्स, अल्किल हलाइड्सच्या रिॲक्शन्स या पाहाव्या लागतील. याचा दुसरा जो पार्ट आहे तो आहे युजेस ऑफ सम हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तो
यावर्षी आपल्याला डिलीट केलेला आहे सिलेबसमधून, म्हणून तो आपण घेणार. इथंच आपण थांबूया. थँक्यू.